दाल खिचडी ते विविध प्रकारच्या बिर्याणीसह भाताचे 500 पेक्षा अधिक शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ बनवण्याचा विश्वविक्रम कोल्हापुरात होणार आहे। 25 एप्रिल रोजी होणाऱ्या या उपक्रमात देश-विदेशातील तांदळाचा वापर केला जाईल अशी माहिती मास्टर शेफ दिग्विजय भोसले आणि अश्विनी भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। तांदळापासून प्रामुख्याने भात बनवला जातो, तर तांदळाच्या पिठापासून आंबोळी सदृश काही पदार्थ बनतात। पण भातापासून सुमारे 500 पेक्षा अधिक पदार्थ बनवता येतात हे सांगितलं तर आश्चर्य वाटेल। पण ही किमया अश्विनी भोसले हॉस्पिटॅलिटी अँड कलिनरी इन्स्टिट्यूटच्या वतीनं प्रत्यक्षात अंमलात येणार आहे। 25 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत होणाऱ्या विश्वविक्रमाची माहिती मास्टर शेफ दिग्विजय भोसले आणि अश्विनी भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। भारतात पिकणाऱ्या तांदळाबरोबरच परदेशातील तांदळाचा या उपक्रमासाठी वापर केला जाईल। दाल खिचडीसह विविध प्रांतात बनवल्या जाणाऱ्या बिर्याणीचे आणि भाताचे पदार्थ यावेळी बनवले जाणार आहेत। त्यासाठी सुमारे 90 किलो तांदूळ वापरला जाईल। या विश्वविक्रमी उपक्रमासाठी 2.5 ते 3 लाख रुपये खर्च येणार असून 7 शेफ आणि 40 विद्यार्थी सहभागी होणार आहेत। विश्वविक्रमानंतर हे सर्व खाद्यपदार्थ सेवाभावी संस्थांना मोफत दिले जातील असं मास्टर शेफ दिग्विजय भोसले आणि अश्विनी भोसले यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला निखिल नरले, श्रेया बारटक्के, सानिका पाटील यांच्यासह संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते।